माझ्या कीर्तीज वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आता तुम्हाला दिसतच असेल मी ह्या अवतारात आणि हे सगळे प्रोडक्ट्स मी घेऊन बसली आहे। तर याचं कारण असं की आज आपण स्किन केअर रुटीन बघणार आहे, जे की मी 15 दिवसातून वगैरे करते। तर आता जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण एक मिडल क्लास फॅमिलीतून येतो, तर आपण हे मंथली जे पार्लर असेल किंवा स्पा असेल किंवा फेशियल असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण नाही हे अफोर्ड करू शकत। तर घरच्या घरीच आपण कमी पैशात आपल्या स्किनची कशी काळजी घेऊ शकतो, तर हे आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर चला मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते। तर सुरुवातीला हे आहे फेस वॉश, जे की मी लाईट ग्लोचं वापरते। ॲक्च्युली हे मला माझ्या डॉक्टरांनी जेव्हा माझी स्किन ट्रीटमेंट चालू होती, तर माझे जुने काही फोटोज असतील तर मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन की माझा चेहरा केवढा खराब होता। त्यापैकी आता बराचसा कव्हर झालाय, आणखीन पण आहे पण बऱ्यापैकी कव्हर झालाय। तर मला जर माझे जुने फोटो मिळाले तर मी इथं तुम्हाला साईडला लावेल किंवा स्क्रीनशॉट वगैरे लावेल किंवा त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ करेन। तर हे फेस वॉश मी तेव्हापासून वापरते। ॲक्च्युली मला खूप छान रिझल्ट याचे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता। सेकंड म्हणजे एव्हरयूथचं स्क्रब, जे की आय गेस 15 रुपयाला भेटतं। तर आय थिंक मी 15 दिवसातून नक्की एकदा स्क्रब करते, कारण स्क्रब केल्यामुळे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं होतं आणि आपली त्वचा पण जी आहे ती हेल्दी राहते किंवा टवटवीत राहते असं म्हणू शकतो। डेड स्किन निघून झाल्यामुळे आणखी आपला चेहरा जो आहे तो निखारून येतो। तिसरं म्हणजे ॲलोवेरा जेल, जे की मी फेस मसाज करताना वापरते। ॲक्च्युली याचा खूप छान रिझल्ट आहे। मी बऱ्याच वेळा सहसा माझ्या लक्षात नाही राहत, पण बऱ्याच वेळा मी रात्री झोपताना हे नक्की लावून झोपते, जेव्हा कधी माझ्या लक्षात येईल तेव्हा। आणि हे तर तुम्हाला सर्वांना माहित असेल, याला ग्वाशा स्टोन असं म्हणतात। तर याने आपण आपल्या चेहऱ्याचं मसाज करू शकतो, त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड फ्लो जो आहे तो चांगला होतो आणि आपली चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह होते, आपल्या चेहऱ्याला चांगला ऑक्सिजन भेटतो। तर हे तुम्ही करू शकता। ॲक्च्युली मी हे मिशोवरून मागवलंय, तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन। त्याच्यासोबतच मला हे फेस रोलर मिळालंय, तर हे सुद्धा मी फेस मसाजसाठी वापरते। आणि लास्ट म्हणजे पिलअप मास्क। तर हे पिलअप मास्क जे आहे ते मी हिमालयाचं वापरते। ॲक्च्युली ककंबरचं आहे, तर खूप जास्त आपल्याला एक रिफ्रेशिंग इफेक्ट देतं, त्याच्यामुळे बराचसा असा चेहरा थंड पडतो। ॲक्च्युली तुम्ही जर पिंपल्स आहेत तर त्याच्यामुळे कुकुंबरचं वापरल्यामुळे ते बरेचसे सूदिंग इफेक्ट देतं त्याला, सो त्यामुळे मी हा वापरते। फेस टॉवेल, जे की क्लीन करण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत। ॲक्च्युली सहसा मी टिश्यू पेपर वापरते, जर लागलेच म्हणून मी ठेवले। तर हा जो टिश्यू बॉक्स आहे तो मी घरी बनवलेला आहे। तर आता याचा तर व्हिडिओ नाही आहे, कारण हा खूप आधी बनवला आहे। आपलं मी चॅनलवरती व्हिडिओ टाकायच्या आधी बनवला आहे। नेक्स्ट टाइम जर मी असं काही केलंच तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला मग, आता मी सर्व तर गोष्टी दाखवलेल्या आहेत, तर आज आपण स्टार्ट करूयात आपल्या स्किन रुटीनला। सो आधी आपण सुरुवात करूयात फेस वॉशनी। आपल्याला आपला फेस जो आहे अगदी क्लीन करून घ्यायचा आहे, त्यासाठी मी हा लाईट ग्लोचा फेस वॉश वापरणार आहे। तर चला स्टार्ट करूयात।
पाणी घेतलंय वाफ घेण्यासाठी गरम करून. तर आता इथे मी वाफ घेत होते, सो ते राहिलं होतं माझ्याकडून सांगायचं, त्यामुळे मी इथे सांगत आहे. तर मी एका पातेल्यात पाणी गरम करून एक टॉवेल वरतून घेऊन ही वाफ घेत होते. तर आता हे सुकलं आहे, तर मी हे काढून घेते. ॲक्च्युली मला एका हाताने शक्य होत नाही आहे काढायला, तरी मी प्रयत्न करते. ठीक आहे, तर मी काढते आणि मग बोलते तुमच्याशी. तर आता तुम्ही इथं बघू शकता, मी पिलअप मास्क जे आहे ते काढलं आहे. चेहरा पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर किती फरक पडतो आहे तुम्ही नक्कीच बघू शकता. तर आता मला असं वाटतं की प्रत्येक गृहिणींनी हे आपल्याला एक स्वतःसाठी थोडासा वेळ असा काढावाच आठवड्यातून. तरी आपण कसं होतं की आपण विचार करतो की नाही ठीक आहे, आता थोडं हे काम करूयात, ते काम करूयात. पण मला असं वाटतं की थोडा तरी वेळ आपण हा नक्कीच स्वतःसाठी काढला पाहिजे. कारण घरातली स्त्री व्यवस्थित असेल तर बाकी सर्व पण व्यवस्थित राहतील. त्यासाठी आधी आपण व्यवस्थित राहणं महत्त्वाचं आहे. सो किती फरक पडतो आहे तुम्ही नक्की बघू शकता. आणि अजूनही पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुम्ही नक्कीच सांगा की तुम्हाला येणारे पुढचे जे व्हिडिओज आहेत ते कशावरती बघायला आवडतील. मला नक्कीच सांगू शकता, कमेंट करा की तुमचं स्किन रुटीन कसं असतं, तुम्ही काय करता, किंवा माझं काय चुकलं असेल तर ते तुम्ही सांगू शकता. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा and have a very nice day.